विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे। मी गंगाधर हंडे आणि आज आपण या व्हिडिओमार्फत सेतू अभ्यासक्रम इयत्ता 8वी विषय इतिहास या विषयाची दिवस 1 ते 5 या व्हिडिओमार्फत आपण पाहणार आहोत। यापूर्वी मी या चॅनलवर इयत्ता 9वी व 10वी या वर्गाचा इतिहास, त्याचबरोबर हिंदी या विषयाचे सेतू अभ्यासक्रम, त्याचबरोबर तिन्ही वर्गांची चाचणी अपलोड केलेली आहे, ती पण आपण पाहू शकता। तर इयत्ता 8वी विषय इतिहास यातील दिवस पहिला आपण अभ्यासू। यामध्ये अध्ययन निष्पत्ती आहे। इतिहासाची विविध साधने ओळखतात आणि त्यांचा या काळातील इतिहासाच्या पुनर्लेखनासाठी उपयोग स्पष्ट करतात। पहिले काही बाबी आपण आठवूया। त्यामध्ये एक, इतिहास म्हणजे काय? तर इतिहासाची व्याख्या आपणास अशी सांगता येईल की भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर मांडणी करणारी शास्त्र म्हणजे इतिहास होय। त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे मध्ययुगीन इतिहासाचा कालावधी कोणता होता? तर मध्ययुगीन इतिहासाचा कालावधी सुमारे इसवी सन 9व्या शतकापासून ते इसवी सन 18व्या शतकापर्यंतचा मानला जातो। त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे इतिहासाची भौतिक साधने कोणती, त्यांची नावे लिहा। तर त्यामध्ये मंदिरे, इमारती, वास्तू, नाणी, किल्ले, त्याचबरोबर राजवाडे, राजमुद्रा, पेहराव, अलंकार ही आपणास इतिहासाची भौतिक साधने सांगता येतील। त्यानंतर चौथा जो प्रश्न आहे तो म्हणजे गाथा, अभंग, म्हणी, कथा, लोकगीते ही इतिहासातील कोणत्या प्रकारातील साधने आहेत? तर वरील गाथा, अभंग, म्हणी, कथा, लोकगीते ही इतिहासातील मौखिक साधने म्हणून ओळखली जातात। करून पाहूया। विविध प्रकारच्या नाण्याची छायाचित्रे गोळा कराल। विद्यार्थ्यांनी कृती करावयाची। त्यानंतर हा घटक अभ्यासत असताना आपणास आवश्यक जे साहित्य आहे ते म्हणजे आंतरजाल व ग्रंथ। त्यानंतर कृती जी आहे त्यामध्ये पहिली कृती आहे, प्राचीन काळात कवडी, दमडी, थैला, पै, पैसा, आना, रुपया ही नाणी प्रचलित होती आणि या नाण्यावरून काही म्हणी, त्याचबरोबर वाक्यप्रचार प्रचलित झालेली आहेत, ते शोधायचे आहेत। त्यामध्ये पहिला जो आहे तो म्हणजे एक फुटी कवडी देणार नाही। त्याचबरोबर दुसरा, पैचा हिसाब ठेवणे। त्याचबरोबर तिसरा, चमडी जाय पर दमडी न जाय। त्याचबरोबर चौथा, सोला आणि सच। अशा प्रकारे आपणास म्हणी, त्याचबरोबर वाक्यप्रचार सांगता येतील। त्यानंतर दुसरी जी कृती आहे ती म्हणजे इतिहासाच्या पुनर्लेखनासाठी विविध भौतिक साधनांचा उपयोग कसा होतो याबद्दल तुमचे मत व्यक्त करा। तर भौतिक साधनातून आपणास त्या कालखंडाचा बोध होतो, त्याचबरोबर त्या काळातील आर्थिक स्थिती, बांधकामाची शैली, कलेचा दर्जा, लोकांचे राहणीमान इत्यादी आपणास माहिती मिळते। त्यानंतर तिसरी कृती जी आहे ती म्हणजे तुमच्या गावात किंवा शहरातील विविध ऐतिहासिक ठिकाणची माहिती गुगल किंवा घरातील वडीलधाऱ्यांकडून जाणून घ्या व त्या ठिकाणाचा इतिहास तुमच्या शब्दात लिहा। याचे उत्तर विद्यार्थ्यांनी स्वतः स्वमताने घरातील वडीलधाऱ्याच्या किंवा गुगलच्या मदतीने लिहावयाचे आहे। त्यानंतर हा घटक अभ्यासल्यानंतर आपणास काय समजले? तर वरील कृती केल्यावर तुला या इतिहासाची साधने या पाठातून काय समजले ती थोडक्यात लिहा। तर त्यामध्ये एक, इतिहासाची साधने ही आपण काळजीपूर्वक वापरावीत। त्याचबरोबर दुसरा, त्याची विश्वसनीयता आपण तपासून पाहावी। त्यानंतर तिसरा, नेहमीच ऐतिहासिक साधनांचा वापर करताना चिकित्सक वृत्ती बाळगायला हवी। अशा प्रकारे आपणास थोडक्यात समजले। त्यानंतर खालील चौकटीत दडलेली ऐतिहासिक साधनांची नावे शोधा। तर त्यामध्ये आपणास दंतकथा, त्याचबरोबर चर्च, ताम्रपट, बखरी, पोवाडा, शिलालेख, गीते, लोकगीते असे शैक्षणिक साहित्य, ऐतिहासिक
साधनांची आपणास नावे सांगता येतील. त्यानंतर आपणास अधिक सराव करण्यासाठी या ठिकाणी QR कोड दिलेला आहे. विद्यार्थ्यांनी QR रीडिंगच्या सहाय्याने हा QR कोड स्कॅन करून अधिक माहिती मिळवायची आहे. अशा प्रकारे या ठिकाणी पहिला दिवस झालेला आहे. त्यानंतर दिवस दुसरा आपण अभ्यासू. सेतू अभ्यासक्रमातील इतिहास इयत्ता 8वी या विषयातील दिवस दुसरा. तर दुसऱ्या दिवशी अध्ययन निष्पत्ती आहे. इतिहासातील विविध कालखंडाचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त साधनांची उदाहरणे देतात. त्यापूर्वी काही बाबी आपण आठवूया. तर इतिहासाचे एकूण किती कालखंड आहेत? तर इतिहासाचे एकूण 3 कालखंड आहेत. त्यामध्ये एक प्राचीन कालखंड, त्यानंतर 2 मध्ययुगीन कालखंड आणि त्यानंतर तिसरा आधुनिक कालखंड. त्यानंतर दुसरी बाब जी आठवायची आहे ती म्हणजे इतिहास विषयाचा अभ्यास करण्यासाठी आपण कोणती साधने वापरतो? तर इतिहास विषयाचा अभ्यास करण्यासाठी आपण भौतिक साधने, लिखित साधने व मौखिक साधने वापरतो. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे पुढे दिलेल्या चौकटीतून इतिहासातील लिखित साधने कोणती ती ओळखा व पुढे लिहा. या ठिकाणी काही साधने दिलेली आहेत. त्यामध्ये एक स्मारके, त्यानंतर गाथा, आज्ञापत्र, कथा, बरवा, श्लोक बारवा, श्लोक, किल्ले, ताम्रपट, पोवाडे, अभंग, खलिते आणि बखरी. तर या साधनापैकी लिखित साधने गाथा, आज्ञापत्र, खलिते आणि बखरी हे लिखित साधने आपणास सांगता येतील. त्यानंतर वस्तू आणि वास्तू यांचे अवशेष यांना इतिहासाची कोणती साधने म्हणतात? तर वस्तू आणि वास्तू, वास्तू म्हणजे इमारती, वस्तू आणि वास्तू हे इतिहासाचे भौतिक साधने आहेत. तर आपणास करून पाहूयात. यामध्ये एक जो आहे तो म्हणजे इतिहासातील भौतिक कालखंडातील साधनांची नावे लिहा. त्यासाठी भौतिक साधने जी आहेत ती साधने आपणास लिहावयाची आहेत. त्यामध्ये एक राजवाडे, त्याचबरोबर स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, नाणी, किल्ले, अलंकार हे भौतिक साधने म्हणून ओळखली जातात. त्यानंतर आवश्यक साहित्य, तर या ठिकाणी आंतरजाल, ग्रंथ व पाठ्यपुस्तक हे आपणास आवश्यक साहित्य घ्यावयाचे. त्यानंतर कृती, त्यामध्ये पहिली कृती आहे गटातील वेगळा शब्द ओळखून लिहा. या ठिकाणी काही शब्दाच्या जोड्या शब्द दिलेले आहेत, त्यापैकी वेगळा शब्द आपणास लिहावयाचा आहे. पहिला जो गट आहे तो म्हणजे स्मारके, नाणी, लेणी आणि कथा. तर या ठिकाणी वेगळा शब्द आहे कथा. त्यानंतर दुसरा जो आहे तो म्हणजे भृजपत्रे, मंदिरे, ग्रंथ आणि चित्रे. तर या ठिकाणी मंदिरे. आणि तिसरा जो आहे तो म्हणजे ओव्या, तवारिका, कहाण्या आणि मिथके. तर यामध्ये वेगळा शब्द आहे तवारिका. त्यानंतर दुसरी जी कृती आहे ती म्हणजे प्राचीन कालखंडाचा अभ्यास कोणत्या साधनाद्वारे करता येईल ते साधन लिहा. तर पुरातत्व उत्खननात सापडलेल्या वास्तू, वस्तू, नाणी ही भौतिक साधने तसेच वैदिक साहित्य आहे. अशा प्रकारे प्राचीन कालखंडाचा अभ्यास आपणाला या साधनाच्या मार्फत करता येतो. त्यानंतर तिसरी जी कृती आहे ती म्हणजे तुमच्या गावात किंवा शहरात विविध ऐतिहासिक साधनांची माहिती द्या. तर या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्यांनी आपल्या गावाचे व शहराचे निरीक्षण करून लिहावयाचे आहे. हा घटक अभ्यासल्यानंतर आपणास काय समजले? तर वरील कृती केल्यावर तुला या इतिहासाचा एखाद्या साधनावरून इतिहासाचे कालखंड कसा स्पष्ट करता येतो ते थोडक्यात लिहा. तर त्याचे उत्तर आपणास असे लिहिता येईल की वरील कृती केल्यावर इतिहासाच्या साधनावरून आपणास त्या कालखंडाची आर्थिक स्थिती, सामाजिक जीवन, सांस्कृतिक जीवन, त्याचबरोबर कलेचा दर्जा, लोकांचे राहणीमान इत्यादी बाबींची आपणास माहिती मिळते. त्याचबरोबर त्यांचे धार्मिक व्यवहार, प्रशासकीय व्यवस्था, राजकीय संबंध यांची पण आपणास माहिती मिळते. या प्रश्नाचे उत्तर शोधूया.
त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे आधुनिक काळातील इतिहासाची साधने कोणती आहेत ते आंतरजालाच्या माध्यमातून शोधा व लिहा. तर आधुनिक काळात इतिहासाची साधने ही भौतिक, लिखित व मौखिक साधने, त्याचबरोबर आधुनिक काळात पुढील 3 साधने आहेत, त्यामध्ये दृक साधन, श्राव्य साधन आणि दृक श्राव्य साधन ही आहेत. त्यानंतर अधिक माहितीसाठी या ठिकाणी QR कोड दिलेला आहे. तो QR कोड स्कॅन करून विद्यार्थ्यांनी अधिक माहिती मिळवायची आहे. त्यानंतर सेतू अभ्यासक्रमानंतर इयत्ता 8वी विषय इतिहास यातील तिसरा दिवस आपण अभ्यासू. तर तिसरा दिवस अभ्यासत असताना विद्यार्थ्यामध्ये अध्ययन निष्पत्ती आहे ती म्हणजे मध्ययुगातील सामाजिक, राजकीय व आर्थिक बदलांचे विश्लेषण करतात. तर त्यामध्ये पहिले काही बाबी आपण आठवूया. त्यामध्ये पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे शिवपूर्वकालीन भारत म्हणजे काय. तर त्याचे उत्तर आपणास असे लिहिता येईल की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्यापूर्वीचा भारत म्हणजे शिवपूर्वकालीन भारत होय. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, शिवपूर्वकालीन भारतामध्ये कोणकोणत्या परकीय साम्राज्यां भारतामध्ये होते. शिवपूर्वकालीन भारतामध्ये कोणकोणत्या परकीय सत्तांचे साम्राज्य भारतामध्ये होते. तर शिवपूर्वकालीन भारतामध्ये अरब, तुर्की, अफगाण, मुघल या सर्व परकीयांचे साम्राज्य भारतामध्ये होते. त्यानंतर पुढील चौकटीत काही राजकीय घराणेशाही व त्यांची सत्ता असलेली ठिकाणे दिलेली आहेत. त्या ठिकाणी योग्य जोडी आपणास लिहावयाची आहे. वरील ठिकाणी राजकीय घराणे, तर त्याचबरोबर खालील ओळीमध्ये त्यांच्या सत्ता दिलेल्या आहेत, तर आपणास योग्य क्रम लावायचा आहे. त्यामध्ये पहिला पाल घराणे जे आहे त्यांची सत्ता आहे बंगाल. त्यानंतर दुसरा आहे राजपूत, तर यांचे घराणे उत्तर भारत. त्यानंतर चोळ यांचे तामिळनाडू, यांचे राज्य तामिळनाडू. त्यानंतर होयसळ यांचे कर्नाटक, राष्ट्रकूट यांचे महाराष्ट्र. त्यानंतर शिलाहार पश्चिम महाराष्ट्र आणि यादव औरंगाबाद. अशा प्रकारे आपणास राजकीय घराणे व त्यांची सत्ता यांच्या जोड्या लावता येतील. त्यानंतर करून पाहूया. त्यामध्ये प्रश्न पहिला जो आहे तो म्हणजे पुढे दिलेल्या कर्तबगार व्यक्तींची ओळख पटवून द्या. त्या ठिकाणी 4 कर्तबगार व्यक्ती या ठिकाणी दिलेले आहेत, तर त्यांची नावे आपणास लिहायची आहे. त्यामध्ये एक हे जे चित्र आहे हे चांद बीबी या कर्तबगार महिलेंचे आहे. त्यानंतर दुसरे राणी दुर्गावती. त्यानंतर तिसरे औरंगजेब आणि त्यानंतर चौथे जे चित्र आहे ते म्हणजे गुरु गोविंद सिंग यांची आहे. त्यानंतर नावे सांगा, दुसरी कृती आहे नावे सांगा. त्यामध्ये एक गोंडवनची राणी, तर राणी दुर्गावती. त्यानंतर उदयसिंहाचा पुत्र महाराणा प्रताप, मुघल सत्तेचे संस्थापक बाबर. त्यानंतर बहामनी राज्याचा पहिला सुलतान हसन गंगू. आणि 5वं जे आहे ते म्हणजे गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेला दल, तर तो दल आहे खालसा दल. आवश्यक साहित्य आपणास इंटरनेट, ग्रंथ व पाठ्यपुस्तक यांची मदत आपणास घ्यावयाची आहे. त्यानंतर कृती, त्यामध्ये पहिला जो आहे ते म्हणजे गटातील वेगळा शब्द ओळखून लिहा. तर या ठिकाणी सुलतान मोहम्मद, त्यानंतर कुतुबुद्दीन ऐबक, मोहम्मद घोरी आणि बाबर. तर या ठिकाणी गटातील वेगळा शब्द आहे बाबर. त्यानंतर दुसरा जो आहे तो म्हणजे आदिलशाही, निजामशाही, सुलतानशाही आणि बरीदशाही. तर यामध्ये वेगळा शब्द जो आहे तो म्हणजे सुलतानशाही. त्यानंतर तिसरा जो गट आहे त्यामध्ये अकबर, हुमायून, शेरशाह आणि औरंगजेब. तर यामध्ये वेगळा शब्द आहे शेरशाह. दुसरी जी कृती आहे ती म्हणजे मध्ययुगात मुघलांचा अहोमांशी व शिकांशी झालेला संघर्ष पाठात वाचून तुमच्या शब्दात लिहा. तर औरंगजेबाच्या काळात अहोमांचा मुघलांशी संघर्ष झाला. अहोमांनी मुघलाविरुद्ध या संघर्षात गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केला. परिणामी मुघलांना आसाममध्ये सत्ता दृढ करता आली नाही. शिखांचे 9वे गुरु
गुरु तेग बहादूर यांनी औरंगजेबाच्या असहिष्णु धार्मिक धोरणाविरुद्ध नाराजी दर्शवली। यामुळे औरंगजेबाने त्यांना कैद करून शिरच्छेद केला व औरंगजेबाने शिखाविरुद्ध सैन्य पाठवले। हे या लढ्यात शिखांचा पराभव झाला। त्यानंतर तिसरी कृती आहे ती म्हणजे खालील उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या। या ठिकाणी उतारा दिलेला आहे। या उतार्याच्या आधारे आपणास प्रश्न जे आहेत ते प्रश्न अशा प्रकारे आहेत। त्यामध्ये अ, महाराष्ट्रात कोणत्या स्थानिक घराण्याची सत्ता होती? तर महाराष्ट्रात राष्ट्रकूट व यादव या स्थानिक घराण्याची सत्ता होती। त्यानंतर ब, सिंध प्रांतावर कोणी स्वारी केली? तर सिंध प्रांतावर मोहम्मद बिन कासिम या अरबी सेनानीने स्वारी केली। त्यानंतर भारतावर तुर्कांची आक्रमक कोणत्या शतकात झाले? तर भारतावर तुर्कांचे आक्रमण इसवी सनाच्या 11व्या शतकात झाले। योग्य निष्कर्ष लिहा। तर योग्य निष्कर्ष, महाराष्ट्रात स्थानिक घराणी होती। वायव्येकडील अरब, तुर्क, अफगाण, मुघल हे भारतात येऊन आपली सत्ता त्यांनी स्थापन केली व भारतीय मंदिराची मोठ्या प्रमाणात नुकसान करून भारतातील त्यांनी अमाप संपत्ती लुटली। हा घटक अभ्यासल्यानंतर काय समजले? तर वरील कृती केल्यावर तुला शिवपूर्वकालीन भारत या पाठातून काय समजले ते स्पष्ट झाले हे थोडक्यात लिहा। तर या पाठातून असे स्पष्ट होते की भारतात स्थानिक घराण्याची सत्ता होती, पण परकीय सत्तांनी आक्रमणे करून भारतातील संपत्ती लुटली, तसेच येथील धार्मिक ठिकाणांचे मोठ्या प्रमाणात त्यांनी नुकसान केले। या प्रश्नाची उत्तरे शोधू। त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे मध्ययुगीन कालखंडात राजकीय बदल कसा घडत गेला ते स्पष्ट करा। तर भारतात बंगालमध्ये पाल घराणे, तामिळनाडूत चोळ, महाराष्ट्रात राष्ट्रकूट यादव घराणे यांची सत्ता होती। यावर अरब, तुर्क, अफगाण यांनी आक्रमणे केली। सुलतानशाही नष्ट होऊन मुघलांची सत्ता स्थापन झाली। त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे महाराणा प्रताप यांनी अकबराबरोबर अखेरपर्यंत कसा संघर्ष केला ते लिहा। तर महाराणा प्रताप हे शूर, वीर, पराक्रमी होते। ते अकबराला कधीही शरण गेलेले नाहीत। महाराणा प्रताप व अकबर यांच्यात तीव्र संघर्ष झाला। त्यांनी मुघलांशी गनिमी काव्याने युद्ध केले। शेवटी मुघलांनी महाराणा प्रताप यांची रसद बंद केली, खजिना लुटला, तरीही ते अकबराला शरण गेलेले नाहीत। त्यानंतर हा घटक अभ्यासण्यासाठी या ठिकाणी QR कोड दिलेला आहे। याच्या मदतीने विद्यार्थ्यांनी अधिक माहिती मिळवायची आहे। अशा प्रकारे तिसरा दिवस या ठिकाणी संपलेला आहे। आता आपण चौथा, 5वा व 14वा दिवस आपण अभ्यासू। या ठिकाणी घटक आहेत ऋतू निर्मिती व पृथ्वी आणि व्रते। तर या थोडे आठवूया। त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे पृथ्वीवर दिन व रात्र कशामुळे होतात? तर पृथ्वीवर दिवस व रात्र पृथ्वीच्या परिवलनामुळे होतात। पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिवस व रात्र होतात। त्यानंतर दुसरा प्रश्न जो आहे तो म्हणजे पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस काय म्हणतात? तर पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या क्रियेस परिभ्रमण असे म्हणतात। त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे पृथ्वी गोलावरील उभ्या रेषांना काय म्हणतात? तर पृथ्वी गोलावरील उभ्या रेषांना रेखावृत्ती असे म्हणतात। त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो चौथा जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रत्येक 1 अंश अंतराने एकूण किती रेखावृत्ती काढता येतात? तर त्याचे उत्तर आहे 360 रेखावृत्ती आपणास काढता येतात। काळ मोजण्यासाठी कोणत्या साधनाचा उपयोग होतो? तर काळ मोजण्यासाठी घड्याळ, त्याचबरोबर पूर्वी घटिकापात्र, वाळूचे घड्याळ, सूर्य तबकडी या साधनाचा सुद्धा पूर्वीच्या काळी उपयोग केला जात होता। त्यानंतर अध्ययन अनुभूती यामध्ये कृती जी आहे त्यामध्ये पहिली जी कृती आहे ती म्हणजे पुढील कालावधीसाठी खालील
तक्ता परिसरातील सूर्योदय व सूर्यास्ताची वेळा नोंद करून पूर्ण करा. या ठिकाणी दिनांक दिलेले आहे, त्यानुसार सूर्यास्ताचा सूर्योदयाचा कालावधी त्याचबरोबर सूर्यास्ताचा कालावधी याची नोंद आपणास करावयाची आहे. 17 जूनपासून हा 26 जूनपर्यंत कालावधी दिलेला आहे. त्यानंतर दुसरी जी कृती आहे ती म्हणजे एक भोवरा घ्या. दोरीच्या साहाय्याने तो सपाट पृष्ठभाग असलेल्या ठिकाणी फिरवा व भोवरा फिरताना निरीक्षण करा. मग कृती 1 व 2 वरून आपणास काय लक्षात आले, तर कृती 1 व 2 वरून आपणास असे समजले की तक्त्यावरून तुमच्या लक्षात आले असेल दिनमान व रात्रमान यात फरक पडत आहे. भोवऱ्याप्रमाणे आपली पृथ्वी फिरत असते. पृथ्वी आपल्या आसाभोवती म्हणजे स्वतःभोवती फिरते. पृथ्वीच्या परिवलनासाठी सुमारे 24 तास लागतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवसाच्या रूपांतरात कालगणना करणे शक्य झालेले आहे. त्यानंतर तिसरी जी कृती आहे, तिसरी कृती अशा प्रकारे आहे की एक चेंडू घेणे, त्याच्याबरोबर मध्यभागी एक लांब तार घालणे. तार आपल्याला खाली वरच्या बाजूस दिसेल ते बिंदू म्हणजे दोन्ही ध्रुव होय. तार जी आपण चेंडूत घातलेली आहे ती तार खालच्या आणि वरच्या बाजूला दिसेल ते दोन्ही ध्रुव. आता एखादी दोरी या दोन्ही बाजूवरील तारांना नीट ताणून बांधा. ती दोरी एका उभ्या रेषेच्या रूपात दिसते. अशा प्रकारे अनेक दोऱ्या बांधून अनेक उभ्या रेषा काढा. या ठिकाणी आपणास चित्र दिलेले असे हा चेंडू आहे, यामध्ये हा तार घातलेला आहे. हा तार ज्या ठिकाणी आपणास दिसतो ते दोन्ही ध्रुव, वरच्या बाजूस दिसतो ते उत्तर ध्रुव आणि खालच्या बाजूस दिसते ते दक्षिण ध्रुव. आणि अशा दोन्ही ध्रुव ताराला दोरी बांधून आपणास अशा रेषा काढायच्या आहेत. मग ह्या काढत असताना मला हेच समजले, तर यामध्ये पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस व रात्र होते. 0° रेखाव्रत व 180° रेखाव्रत पृथ्वी गोलावर एकमेकासमोर येतात. त्यामुळे तयार होणारे वर्तुळामुळे पृथ्वीचे 2 गोलार्धात रूपांतर होते. म्हणजे दक्षिण गोलार्ध आणि उत्तर गोलार्ध. या ठिकाणी काही अधिक माहितीसाठी काही लिंक दिलेले आहेत, त्या लिंकवर जाऊन सुद्धा विद्यार्थ्यांनी अधिक माहिती घ्यावयाची आहे. पहा बरे जमते का. त्यामध्ये पहिला जो आहे तो म्हणजे रेखावृत्तातील अंशामध्ये सांगितलेल्या अंतरास टिंबटिंब असे म्हणतात, तर त्याचे उत्तर आहे रेखांश. त्यानंतर दुसरा, टिंबटिंब रेखावृत्ताला मूळ रेखावृत्त म्हणतात, तर त्याचे उत्तर आहे 0°. 0° रेखावृत्ताला मूळ रेखावृत्त म्हणतात. त्यानंतर तिसरं जे आहे, तुम्हाला माहीत असलेला काळ मोजण्याची साधने कोणती आहेत, तर त्याचे उत्तर आपणास असे लिहिता येईल घड्याळ. आणि त्यानंतर चौथं जे आहे ते म्हणजे अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे सूर्यास्त झाला आहे. अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे सूर्यास्त झालेला आहे. पुढील शहरामध्ये होणाऱ्या सूर्यास्ताचा क्रम पुढील प्रमाणे लिहा. या ठिकाणी जे शहरं दिले आहेत त्याचा आपण क्रमानुसार लिहावयाचे आहेत. त्यामध्ये नागपूर महाराष्ट्र, कोलकाता पश्चिम बंगाल, गांधीनगर गुजरात आणि जयपूर राजस्थान. तर अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथील सूर्यास्त झाल्यानंतर कोलकाता पश्चिम बंगाल या ठिकाणी सूर्यास्त होईल. त्यानंतर नागपूर महाराष्ट्र या ठिकाणी सूर्यास्त होईल. त्यानंतर जयपूर राजस्थान या ठिकाणी सूर्यास्त होईल. आणि सर्वात शेवटी सूर्यास्त म्हणजे गांधीनगर गुजरात या ठिकाणी होईल. तर अशा प्रकारे या व्हिडिओच्या मार्फत आपण सेतू अभ्यासक्रम 8वी दिवस 1 ते 5 आपण अभ्यासलेला आहे. धन्यवाद.